बंधूंनो, खासदार साहेब बोलायचे आहेत, अजून 2 सभा व्हायच्या आहेत. मी इतकं आपल्याला सांगण्यासाठी उभारलेलं आहे की हा सगळा जर विकास करायचा झाला तर आपलं युतीचं शासनच करू शकतं, आमचे सर्व हे नगरसेवकच करू शकतात आणि आपले सगळे प्रश्न मिटवू शकतात. आणि म्हणून येणाऱ्या या 5 वर्षामध्ये अंबाबाईचा आराखडा करणं, ज्योतिबाचा आराखडा करणं आणि या कोल्हापूर शहराच्या सगळे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याची ताकद आणि हिंमत ही फक्त युती सरकारमध्ये आहे आणि आमच्या या नगरसेवकांच्यामध्ये आहे. बंधूंनो, ज्याचा उल्लेख मगाशी महेश जाधवांनी केला, अनेक योजनांचा संदर्भ महेश जाधवांनी दिला. आणि बंधूंनो, मी कागल विधानसभा मतदारसंघ हा आपल्या कोल्हापूर जवळ आहे. मी 6 वेळा तिथून सलग निवडून आलेलो आहे. 30 वर्षे मी आता आमदार आहे. 21 वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी परमेश्वराने मला दिली. एवढ्या या प्रदीर्घ कालावधीमध्ये विकास कामं तर आपण करत गेलो. फक्त विकास कामावर मतं मिळतात यावर माझा विश्वास नाही, परंतु विकास कामं केले नाही की लोक पराभूत करतात यावर माझा विश्वास आहे. त्याबरोबर आपल्या प्रभागातील, आपल्या मतदारसंघातील गोरगरीब आणि सामान्य माणसाची दुःख, त्यांचं सुख आणि दुःख यामध्ये सामावून जाणं हे सुद्धा लोकप्रतिनिधीचं काम असतं. त्यांचे सुख हे आपलं सुख मांडलं पाहिजे त्यांनी, तुमचं दुःख हे आपलं त्यांनी मांडलं पाहिजे. तुम्हाला ठेच लागली की आपल्याला कळ आली पाहिजे, अशा प्रकारचं काम तुम्हाला सर्वांसाठी त्यांनी केलं पाहिजे. आणि तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस येण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विकासाच्या कामाबरोबर हे नगरसेवक मला वाटते ज्या योजना गरिबांच्यासाठी आपल्या आखल्या त्यासाठी निश्चितपणाने ते प्रयत्न करतील. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.